राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा मोठा हाहाकार आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा मोठा फटका देखील बसलाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली। मराठवाड्यामध्ये 284 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 88% भरलं। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी। जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता। हिंगोलीतील अनेक भागामध्ये पूरस्थिती। आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगर यांच्याकडून एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या लोकांचं बचाव कार्य। यवतमाळमध्ये पुरातन पूल पार करणं युवकाच्या अंगलट। पूस नदीला आलेल्या पुरामध्ये युवक वाहून गेल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। आधीच पूरस्थिती असताना पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यामुळे धोका वाढला। वाढता पावसाचा जोर लक्षात घेता एसडीआरएफची टीम दाखल। नांदेडच्या उचंडा गावाला कयाधू नदीच्या पुराचा वेढा। अनेक घरामध्ये पाणी शिरलं। एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी दाखल। परभणीच्या मानवत तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये एसटी बस वाहून गेली। घटनेवेळी बसमध्ये प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। बस चालक आणि कंडक्टरचा जीव थोडक्यात बचावला। परभणीतल्या सेलू तालुक्यातील बोथ गावामध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांची 120 जनावरं वाहून गेली। शेती आखाड्यावरील घरांचं देखील मोठं नुकसान। नांदेड शहराला मुसळधार पावसाचा फटका। शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमी देखील पाण्यात।